आज आपण बनवणार आहोत आंबट गोड चवीची अशी चटपटीत आवळा कँडी। तर यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला घ्यायचे आहेत आवळे आणि आवळे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात अगोदर हे आवळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत। स्टीम करण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी आहे, त्यावर चाळणी ठेवायची आणि या चाळणीवर आपले आवळे ठेवायचे आहेत, झाकण लावायचे आणि 15 मिनिटं तरी हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत। 15 मिनिटं झाल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता याच्या ज्या पाकळ्या आहेत ते सेपरेट होतात। आता हे आवळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आवळे थंड होत आहेत तोपर्यंत इथे आपण एक कॉर्नफ्लॉरची स्लरी करून घेऊया। एका वाटीमध्ये 2 चमचे इतका कॉर्नफ्लॉर घेतले आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे। तर आता हे साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत इथे आपले आवळे जे आहेत ते बऱ्यापैकी थंड झालेले आहेत। याच्या ज्या बिया आहेत त्या आपण सेपरेट करून घेऊया। इथे सगळे आवळे मी सेपरेट सोलून असे घेतलेले आहेत। आता एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हे आवळे घालून घ्यायचे आहेत। पाणी न वापरता आपल्याला याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपली पेस्ट तयार झाली। आता काय करायचं, एक पॅन घ्यायचा आहे आणि ही सगळी पेस्ट आपल्याला या पॅनमध्ये घालून घ्यायची आहे। तर नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे करत असताना। आता पॅन मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला। 2-3 मिनटं छान हे मिश्रण परतवून घेतलं की यामध्ये आपल्याला आवडीनुसार पिठी साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची। मीडियम गॅसवर छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण जी स्लरी तयार केलेली होती ती स्लरी यामध्ये घालून घ्यायची आणि हे मिश्रण आपल्याला छान असं थिक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये चटपटीतपणा येण्यासाठी थोडंसं आपलं रेग्युलर मीठ, सेंधव मीठ आणि काळी मिरी पूड घातलेली आहे। अर्धा चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत शिजवून घ्यायचे जोपर्यंत याचा असा थिक गोळा तयार होत नाही। असा गोळा तयार झाला म्हणजे परफेक्ट मिश्रण तयार झालं। आता यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे आणि 2-3 मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। मी इथे बटर पेपरला तुपाने ग्रीस करून घेतलं, यामध्येच हे मिश्रण मी पसरवून घेणार आहे। या पद्धतीने पसरवून घेतलं। आता हे आपल्याला असंच थंड करून घ्यायचं आहे। लक्षात एवढंच ठेवायचं की हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, रूम टेम्परेचरला छान हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। छान सेट झालं की सुरीला थोडंसं तूप किंवा कॉर्नफ्लॉर लावायचे आणि याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। इथे पाहू शकता छान अशा चौकोनी आकारात मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत। वड्या कट करून झाल्या की त्या पिठी साखरमध्ये घोळवून ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ते भरपूर दिवस स्टोअर करता येतात।